वाई मतदारसंघातील राजकारण आपण आता पाहणार आहोत। विधानसभा निवडणुकीतील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या वाईमध्ये यंदा दोन्ही राष्ट्रवादीत थेट संघर्ष रंगलाय। मात्र वाईचं राजकीय समीकरण नेमकं कसं आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। वाईच्या मैदानात तिरंगी सामना। पाटलांपुढे अरुणादेवी पिसाळांचं आव्हान। बंडखोरीचा फटका कुणाला बसणार? राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। त्यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। त्या पार्श्वभूमीवर वाईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विद्यमान आमदार मकरंद पाटलांना तर शरद पवारांनी अरुणादेवी पिसाळांना संधी दिली आहे। तर शिंदे गटाच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी करत निवडणुकीतली चुरस वाढवली आहे। मात्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। प्रत्येक जण सांगू शकतो विजय कोणाचा व्हा। आता मी पण सांगते तुम्हाला की मीच विजयी होणार आहे। माझा आत्मविश्वास आहे। माझ्याबरोबर सर्वसामान्य जनता आहे। नेते मंडळी माझ्याबरोबर जास्त नाहीत कोणी। माझा या मतदारसंघामध्ये प्रचंड जनसंपर्क आहे आणि मला खात्री आहे की या विकास कामांच्या बळावर आणि जनसंपर्काच्या बळावर या मतदारसंघातली लोक पुन्हा एकदा चौथ्यांदा मला प्रचंड मतानं हे विजय केल्याशिवाय राहणार नाही। पुरुषोत्तम जाधवांना वाईतून 2009 आणि 2014च्या निवडणुकीत 35 आणि 25 हजार मतं मिळाली होती। मात्र यंदा विधानसभेच्या रिंगणात उतरताच लोक घराणेशाहीला नाकारतील असा विश्वास पुरुषोत्तम जाधवांनी व्यक्त केलाय। शेतकऱ्यांना पाणी प्रश्न सगळ्या विषयामध्ये हे अपयशी आमदार आहेत। फक्त घराणेशाहीच्या जीवावरती यांचं राजकारण चाललंय। त्यामुळं त्यांनी ते दिवा स्वप्न बघायचं सोडून दिलं पाहिजे। जनतेमधला जो अंडरकरंट आहे तो त्यांना मतपेटीमध्ये दिसणार आहे। त्यांनी किती पण पैसा ओतून द्या आणि किती दादागिरी करून द्या, त्यांना ही जनता जनार्दन त्यांना दाखवून देईल 20 तारखेला। आणि 23 तारखेच्या निकालामध्ये गुलाल फक्त पुरुषोत्तम जाधवच घेणार आहेत। जनता दलाचा बालेकिल्ला असलेला वाई मतदारसंघ 2009 मध्ये अपक्ष असलेल्या मकरंद पाटलांनी भेदला। त्यानंतर 2014 आणि 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवताना मकरंद पाटलांच्या मताधिक्यात वाढ होत गेली। आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत। मात्र 2019 मधील मतांचं समीकरण कसं होतं ते देखील पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मकरंद पाटलांना 1,30,486 मतं मिळाली, तर भाजपच्या मदन भोसलेंना 86,839 मतं मिळाली। या निवडणुकीत मकरंद पाटलांचा 43,647 मतांनी विजय झाला। अरुणादेवी पिसाळ या माजी मंत्री मदन पिसाळांची सून तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत। त्यामुळे त्यांचा मोठा गट वाईत कार्यरत आहे। मात्र लोकसभेला मकरंद पाटलांनी शशिकांत शिंदेंचं लीड 6,000वर रोखलं। त्याची भाजप किती ताकदीनं परतफेड करणार यावर मकरंद पाटलांच्या विजयाचं गणित अवलंबून असेल। तर जाधवांची बंडखोरी कुणाला भोवणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे। ओमकार दळवीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सातारा।